श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थाध्याय. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडोपचाराने पूजावे स्वामी चरण भक्तीने. अर्थात स्वामींचे कीर्तन करावे किंवा भक्तिभावाने ते ऐकावे, तसेच भक्तिभावाने स्वामींची षोडोपचार पूजा करून त्यांच्या चरणांची सेवा करावी. न लागे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन, सांडोनिया अवघाशीन नामस्मरण करावे. अर्थात मोठ्या तीर्थयात्रा, यज्ञ आणि कठीण साधना करणे आवश्यक नाही. सर्व थकवा बाजूला ठेवून फक्त स्वामींचे नामस्मरण केले तरी ते पुरेसे आहे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ योती हाता, स्वामी चरित्र गात एकता, पुनरावृत्ती चुकेल. अर्थात स्वामींचे नाव जपल्याने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात. स्वामींचे चरित्र ऐकल्याने जन्म मरणाचा चक्रही संपतो. गताधायाचे अंती, अक्कलकोटी आले यती, नुरपळाया दर्शन देती, स्वइच्छेने राहती तयापुरी. अर्थात मागील अध्यायाच्या शेवटी स्वामी अक्कलकोट येथे आले. तिथे त्यांनी राजाला दर्शन दिले आणि स्वइच्छेने त्या नगरीत राहू लागले. चोळप्पाचा दृढ भाव, घरे राहिले स्वामी राव, हे तयाचे सुकृतपूर्व, नित्य सेवा घडे त्याते. अर्थात चोळप्पाची स्वामींवरील भक्ती अत्यंत दृढ होती. त्यांच्या पूर्वजन्मातील पुण्यामुळे स्वामी त्यांच्या घरी राहिले आणि त्यांना रोज सेवा करण्याची संधी मिळाली. जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या दासी, नवविधी तत्पर सेवेसी, ते धरेती मानव रूप. अर्थात जे स्वामी प्रत्यक्ष वैकुंठातील आहेत, ज्यांच्या सेवेसाठी अष्टसिद्ध तयार असतात, तेच भक्तांच्या उद्धारासाठी मानव रूप धारण करून पृथ्वीवर आले. चोळप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण, लक्ष्मी होऊनिया पण सहज आली तया घरी. अर्थात चोळप्पा खूप गरीब होता, पण स्वामींच्या कृपेने लक्ष्मी स्वतः त्यांच्या घरी आली. त्याचे जीवन समृद्ध झाले. कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा येती, नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे. अर्थात स्वामी चोळप्पाची भक्ती तपासण्यासाठी त्यांची परीक्षा घेत वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत असत, पण चोळप्पा कधीही कंटाळत नसे. चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. अर्थात चोळप्पाची पत्नी खूप सद्गुणी आणि पतिव्रता होती. तिच्या मनात नेहमी स्वामींची सेवा करण्याचा आनंद असे. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती, नगरवासी जनांची भक्ती दिवसेदिवस दृढ जडली. अर्थात स्वामी विविध चमत्कार आणि लीला दाखवत, त्यामुळे अक्कलकोटमधील लोकांची भक्ती दिवसेंदिवस वाढत गेली. ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरुनी. अर्थात स्वामी हे प्रत्यक्ष ईश्वराचे रूप आहेत, अशी ख्याती सर्वत्र पसरली. लोक आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून दूर दूर दर्शनासाठी येऊ लागले. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागते संताने, व्हावे म्हणून या लग्ने येती दूर देशाहुने. अर्थात कोणी धनासाठी, कोणी संतानासाठी, तर कोणी लग्न व्हावे म्हणून स्वामींच्या दर्शनाने येत होते. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले, मायामय पसाऱ्या ते फसले, ऐसे आले कित्येक एक. अर्थात अनेक लोक संसारातील दुःखाने त्रस्त झाले होते. माया आणि मोहात अडकलेले असे लोक स्वामींकडे मदतीसाठी येत होते. सर्वांशी कल्पदुमा समान, होऊन या कामना करीती पूर्ण, भक्त काजसव अवतीर्ण, मानव रूपे जाहले. अर्थात स्वामी सर्वांसाठी कल्पवृक्षासारखे होते. भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी मानव रूप धारण केले. भक्त अंतरी जे जे इच्छिते
ते यतिराज पुरविती, दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. अर्थात भक्तांच्या मनातील इच्छा स्वामी पूर्ण करतात. ज्यांची स्वामींच्या चरणी दृढ भक्ती आहे त्यांच्यासाठी स्वामी कल्पवृक्षासारखे आहेत. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ, नास्तिकाप्रती तात्काळ योग शासन करीताती. अर्थात जे लोक निंदक किंवा कपटी असतात त्यांना स्वामी योग्य शिक्षा देतात. नास्तिकांना देखील योग्य प्रकारे धडा शिकवतात. महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष, कोणा एका समयास वर्तमान घडले पै. अर्थात स्वामींचा महिमा वाढत गेला, परंतु काही लोकांना हे पाहून मत्सर आणि द्वेष वाटू लागला. उनी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी, हसोनी म्हणती जनांची, ढोंगियाच्या नादी लागला. अर्थात एकदा 2 संन्यासी अक्कलकोटला आले. ते लोकांना म्हणू लागले, तुम्ही एका ढोंगी माणसाच्या मागे लागले आहात. हा स्वामी नवे ढोंगी, जो नाना भोगी, साधू लक्षणे याचे अंगी, कोणतेही बसत असे. अर्थात ते म्हणत होते, हा स्वामी ढोंगी आहे, याच्यात साधूचे कोणतेही लक्षण नाही. काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्याची पावले, यात स्वार्थ ना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही. अर्थात ते लोकांना म्हणाले, तुम्हाला वेड लागले आहे का? एका ढोंगी माणसाचे पाय का धरता? यातून ना स्वार्थ मिळेल ना परमार्थ. ऐसे तयांनी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणिले, जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. अर्थात त्या संन्यासांनी स्वामींची निंदा केली, पण स्वामींना सर्व कळले आणि त्यांनी त्यांना धडा शिकवण्यासाठी एक लीला केली. पहावयास आले लक्षण, समर्थ समजले की कोण, ज्या घरी बैसले तेथून उठून या चालले. अर्थात हे 2 संन्यासी स्वामींची परीक्षा घेण्यासाठी आले होते. स्वामी समर्थांनी त्यांच्या मनातील हेतू ओळखला. ज्या घरी ते बसले होते तेथून ते अचानक उठून निघाले. एका भक्ताची घरी पातली समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. अर्थात स्वामी समर्थ एका भक्ताच्या घरी आले. ते दोघे संन्यासीही त्यांच्या मागे तिथे आले. तेथे या 3 मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती, श्री स्वामी अपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. अर्थात त्या भक्ताने स्वामी आणि 2 संन्यासांना पाटावर बसवले. स्वामी समर्थ मनात म्हणाले, आता यांना एक अद्भुत लीला दाखवतो. दर्शनेच्छू जन असंख्यात, पातले तेथे क्षणाधरात, समाज दाटला बहुत, एकच गर्दी चाहली. अर्थात क्षणात स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी खूप लोक जमा झाले. तिथे मोठी गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाव गर्जती वाचे, हेतू पुरवावे मनीचे म्हणून विनविती. अर्थात लोक स्वामींच्या चरणांचे दर्शन घेऊन त्यांचे नाव मोठ्या आवाजात जपत होते. आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून ते प्रार्थना करत होते. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळी समर्पिती, नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयांचे. अर्थात कोणी पैसे अर्पण करत होते, कोणी फळे देत होते, अनेक प्रकारचे वस्तू स्वामींच्या चरणी अर्पण केल्या जात होत्या. कोणी नवसाते करीती, कोणी आनोनिया देती, कोणी काही संकल्प करीती, चरण पूजती आनंदे. अर्थात काही भक्त नवस करत होते, काही लोक अर्पण घेऊन येत होते. सर्वजण आनंदाने स्वामींच्या चरणांची पूजा करत होते. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करती, क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरूनी. अर्थात हे दोन्ही संन्यासी हे सर्व पाहून आश्चर्यचकित झाले. क्षणभर ते शांत झाले आणि त्यांचा विरोध विसरले. क्षणात एक घडता सत्संगती, तात्काळ पालटे ही कुमती, म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष.
अर्थात संतांच्या सहवासाचा एकही क्षण मनातील वाईट विचार बदलू शकतो. म्हणून संतांचा महिमा फार मोठा आहे. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशापुढे लोटीती. अर्थात स्वामी समर्थांसमोर ठेवलेल्या सर्व वस्तू स्वामींनी स्वतः त्या दोन्ही संन्यासांसमोर ढकलल्या. पाणी सुटले त्यांच्या मुखाशी, म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी, जीव आमचा कळवळला. अर्थात त्या संन्यासांच्या तोंडाला पाणी सुटले. ते म्हणाले, आज दिवसभर उपवासी आहोत, आता भरपूर खायला मिळेल. मोडली जणांची गर्दी, तो येऊनी सेवे करी. संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागला. अर्थात तेवढ्यात गर्दी कमी झाली आणि सेवेकरी आले आणि ते संन्यासासमोर ठेवलेल्या सर्व वस्तू घेऊन जाऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत, संन्यासी मणी झुरत, व्याकुळ होत भुकेने. अर्थात क्षणात सर्व अर्पण केलेल्या वस्तू नेल्या गेल्या. संन्यासी मात्र भुकेने व्याकुळ झाले. समर्थांनी त्याच दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्ताचलासी, तेथून या उठले. अर्थात त्या दिवशी स्वामी समर्थांनी अन्न किंवा पाणी घेतले नाही. सूर्य मावळल्यानंतर ते तेथून उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी, अन्नोदक वर्ज असे. अर्थात या दोन्ही संन्यासांना दिवसभर काही खायला मिळाले नाही. रात्र झाली तरी त्यांना अन्न पाणी मिळाले नाही. जे पातले करून छळना, त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुत्सित जना, अवतरले यतिवर्य. अर्थात जे स्वामींना छळ करायला आले होते त्यांचीच विटंबना झाली. दुष्ट लोकांना शिक्षा देण्यासाठी स्वामी अवतरले आहेत. त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐसी ख्याती, लीला ज्यांची विचित्र. अर्थात ज्यांची स्वामींच्या चरणी भक्ती आहे त्यांची इच्छा पूर्ण होते. स्वामींच्या अद्भुत लीलांची ख्याती सर्वत्र पसरली. श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी यती, वर्णी कीर्ती विष्णुदास. अर्थात कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभांची भक्ती वाढेल. स्वामी समर्थ हे त्यांचाच अवतार आहे असे विष्णुदास सांगतात. इति सर्व श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थ अध्याय समाप्त. अर्थात अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत चौथा अध्याय संपतो. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.